राष्ट्रवादी काँग्रेसमधून 3 टर्म आमदारकीमध्ये बाजी मारणारे सुरेश लाड त्यांच्या राजकीय भविष्याबाबत चिंतित होते। म्हणूनच महेंद्र थोरवे यांच्या विरोधात 2019 मध्ये पराभूत झाल्यानंतर त्यांनी राजकीय संन्याशाचं रूप धारण केलं। 3 टर्म आमदार असणाऱ्या आणि महाप्रचंड जनसंपर्क असणाऱ्या सुरेश लाड यांना मोठ्या मताधिक्यानं महेंद्र थोरवे यांनी हरवलं हे बघून सर्वच आश्चर्यचकित झाले। महेंद्र थोरवे हे अल्पावधीतच चर्चेत आले आणि विकास कामांच्या जोरावर महाबलाढ्य झाले। सुरेश लाड यांनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर भाजपाचा झेंडा हातात घेतला आणि अजूनही राजकारणात मी आहे ही शांत हाक दिली। महेंद्र थोरवे आणि सुरेश लाड यांच्यातला संघर्ष मतदारसंघात गाजलेला आहे। दोनही नेते एकमेकांवर टीकास्त्र उगारून आपल्या पक्षाला पाठबळ देत लोकांशी नेहमीच संवाद साधताना दिसलेले आहेत। पण गेल्या काही महिन्यांपासून महेंद्र थोरवे आणि सुरेश लाड यांच्यातील संघर्ष शांत झालेला दिसत आहे। दोनही नेत्यांनी एकमेकांवर टीका करणं बंद केलं असून राजकीय पटलावर हे दोनही नेते पडद्यामागे एकत्र तर नाहीत ना, ही चर्चा आता लोकांमध्ये होत आहे। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटात प्रवेश करून सुधाकर घारे हे नवा चेहरा बनून विधानसभेच्या रिंगणात उतरले। सुधाकर घारे यांचा जनसंपर्क सुद्धा दांडगा आहे, पण विधानसभा लढवताना त्यांची ही पहिलीच वेळ असणार आहे आणि त्यामुळेच विधानसभेसाठी सुधाकर घारे हे नवीन असणार आहेत। सुधाकर घारे यांनी अगदी कमी वेळात साधलेला जनसंपर्क आणि पक्षप्रवेशाची मालिका लोकांनाही आवडलेली असून जनता सुधाकर घारे यांच्याच बाजूने कौल तर देणार नाही ना, ही चिंता महेंद्र थोरवे आणि सुरेश लाड यांना लागली असेल ह्यात शंका नाही। त्यामुळेच विधानसभेत नवीन चेहरा बनून राजकीय ताकद घेऊन उतरलेले सुधाकर घारे यांना हरवण्यासाठी आता महेंद्र थोरवे आणि सुरेश लाड हे राजकीय दृष्टीने हातमिळवणी करणार का, किंवा त्यांनी हातमिळवणी केली आहे का, हा चर्चेचा विषय आहे। सुरेश लाड आणि महेंद्र थोरवे महायुतीमधले नेते असून एकंदरीत राजकीय वातावरण बघता सुधाकर घारे यांना हरवण्यासाठी दोघेही एकत्र येणार आणि ताकद लावणार अशी चर्चा मतदारसंघात होताना दिसत आहे। आजी आमदार आणि माजी आमदार हे एकत्र आले तर सुधाकर घारे यांच्या चिंतेत वाढ होणार हे मात्र नक्की। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राइब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।